पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातला वाद तुमच्यासाठी नवीन नाही। सलग 2009-2014च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या पंकजा मुंडे यांचा 2019च्या निवडणुकीत पराभव करणारे दुसरे तिसरे कोणी नसून धनंजय मुंडे होते। चुरशीच्या लढाईत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा 28,116 मतांनी पराभव केला होता। यानंतर पंकजा मुंडेंना भाजपकडून ना विधान परिषदेची संधी मिळाली ना राज्यसभेची। यामुळे जेव्हा जेव्हा निवडणुकीचा विषय महाराष्ट्रात निघतो तेव्हा तेव्हा पंकजा मुंडे यांचे नाव समोर आल्याशिवाय राहत नाही। आता अशाच एका कारणामुळे पुन्हा पंकजा मुंडे यांचे नाव समोर आले, त्यामुळे चर्चा तर होणारच। नमस्कार, मी निकिता लोकरे आणि दुरळामध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। 2004 वगळता 1996 पासून बीड लोकसभेवर भाजपने वर्चस्व गाजवलं आहे। त्यातच विद्यमान खासदारही भाजपच्याच असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ही जागा भाजपला जाणार हे नक्की। कारण महायुतीमध्ये एक गोष्ट ठरली आहे, ती म्हणजे ज्या जागांवर 2019 मध्ये ज्या पक्षाने विजय मिळवला होता त्या जागांवर 2024 मध्ये महायुतीतले पक्ष दावा करतील। या सूत्रानुसार बीड लोकसभेची जागा भाजपला जाणार। मात्र यावेळी पुन्हा प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळणार का, यावर संशय व्यक्त केला जातोय। प्रीतम मुंडेंच्या संसदीय आणि पक्षांतर्गत कामावर भाजपचे वरिष्ठ नेते समाधानी नसल्याच्या चर्चा राजकारणात रंगू लागल्या आहेत। त्यामुळे प्रीतम मुंडे नसेल तर दुसरं कोण असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा पंकजा मुंडे यांचं नाव घेतलं जात आहे। 2019 मध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे पक्ष बदलू शकतात असं बोललं गेलं। त्या नाराज असल्याच्याही माध्यमातून सांगितलं गेलं। मात्र अद्याप त्यांनी आपली नाराजी ना उघडपणे बोलून दाखवली ना त्यांनी पक्ष बदलला। त्यामुळे सध्याही त्या भाजपकडून मिळणाऱ्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत हे नक्की। पंकजा मुंडे जर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या तर पहिला फायदा आहे की महायुतीमधील पाठिंबा पंकजा मुंडेंना मिळू शकतो। परळी विधानसभेवरून धनंजय मुंडेंसोबत होणारा वादही टाळता येऊ शकतो। महाराष्ट्रातल्या राजकारणावरून होणाऱ्या चर्चांनाही आळा बसू शकतो। निवडून आल्यानंतर पंकजांना केंद्रात मंत्रिपदही मिळू शकतं। मात्र हे सगळं तेव्हा होईल जेव्हा पंकजा मुंडेंना भाजपकडून बीड लोकसभा निवडणुकीचं तिकीट कन्फर्म होईल। बीड लोकसभेच्या मैदानात पंकजा मुंडेंना उतरवलं तर भाजपलाही तगडा उमेदवार मिळू शकतो हे नक्की। त्याचाच फायदा येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरही होऊ शकतो। आता थोडं 2019च्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष टाकू। प्रीतम मुंडेंची लढाई राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणेंसोबत झाली। हेच सोनावणे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जातात। सध्या ते अजित पवार गटात आहेत। 2019 मध्ये झालेल्या लढतीत प्रीतम मुंडेंना 6,78,175 मतं मिळाली होती, तर बजरंग सोनावणेंना 5,09,807 मतं मिळाली होती। विजयी प्रीतम मुंडे झाल्या होता। आता बजरंग सोनावणे जरी महायुतीमध्ये आले असले तरी ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार हे निश्चित झाले। आता फक्त एक गोष्ट जाहीर होणं बाकी आहे, ते म्हणजे प्रीतम मुंडे की पंकजा मुंडे। तुम्हाला काय वाटतं? बीड लोकसभेत भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळायला हवी हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या दुरळा या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। धन्यवाद।